काय सांगाल सांगलीमध्ये आता नेमकी चर्चा कोणाची अशी वाटते? सांगलीमध्ये आराध्य दैवत गणपती मंदिर मी स्वतः बांधलेलं आहे। त्या गणपती मंदिरपाशी मी 2 वर्ष झालं की रस्ता करा म्हणून प्रत्येकजणच्या ऑफिसपाशी जाऊन बोलून आलो आहे, पत्र देऊन आलो आहे की भले आज एक 8 दिवसापाठीमागे पप्पू डोंगरेंना सांगितलं, साहेब एवढा रस्ता तेवढा करा। पप्पू डोंगरे साहेब म्हणले 2 मिनिट आले त्या दिवशी लगेच आणि लगेच म्हणले की बाबा हा रस्ता 8 दिवसात रस्ता मंजूर करून रस्ता झालेला आहे। या नगरसेवकांनी पण साथ दिलेली आहे आणि पप्पू डोंगरेंनी पण त्याला हातभार लावलेला आहे, त्यामुळे हा रस्ता मंजूर झालेला आहे। आज आराध्य दैवत गणपती मंदिर म्हणजे 2 वर्षापाठीमागे त्यांना मी पत्रकारांना पत्र देऊन सुद्धा तर हे काम करत नसले तर आपले हे आमदार म्हणून खासदार म्हणून काय उपयोग नाही। आज संजय काकांनी एक 6 महिन्यापाठीमाग मी त्यांना सांगितलं की बाबा गणपती मंदिरासाठी पिविंग ब्लॉक पाहिजे। संजय काकांनी तुरंतमध्ये 2-2.5 लाख रुपयाचे पिविंग ब्लॉक बसवून दिलेला आहे। त्यामुळं मला भाजपला हे काय बोलायचं नाही आहे, पण कसं आहे सर्वसामान्य माणूस पाहिजे आम्हाला, म्हणून पप्पू डोंगरे आम्ही माणूस आम्हाला पाहिजे।